समिती मंडळ मुंबई आणि सर्व समन्वय समित्या यांच्या नियमानुसार एक शाहीर दुसऱ्या शाहीरवरती प्रश्न सोडतो. माझा लेखी प्रत मी माझ्या शाहिरांना दिलेला आहे आणि हा जो माझा प्रश्न आहे शाहिरांवरती आताचा नाही आहे, जवळजवळ 2-3 वर्ष झाले हाच प्रश्न आम्ही टाकतोय त्यांच्या आणि आज आमच्या प्रश्नाचं ते उलगडा करतील. प्रश्न आज माझा या ठिकाणी ते फोडतील अशी मी आशा बाळगतो. आपल्या माहितीसाठी मी आता थोडीशी घाई होते कारण आता बुवांना पण तुम्ही बघायला आलेला आहात, त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकर आणि क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचं नाव काय? भगवान शंकरांनी त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली, त्यांची नावं काय? त्याला गाई म्हैशी बकरी मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? बुवा, माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हा, मी आशा बाळगतो. आणि मी तर हे फक्त 2 मिनिटात फक्त सिरियस आहे का? आज आहे जीवदाने भानुदास घराण्याचा यंदा मी एक प्रश्न ठेवलेला आहे. आता दुसरा एक हात घालतोय बलराम तांबे आहेत, भानुदास घराण्याचे श्याम आमचे डॉक्टर साहेब आहेत, भिकारी भाऊ आहेत आणि आज ते घराणे काय खोटं बोललं असं मला वाटत नाही, खोटं बोलतच नाही कधी. पण आज जीवदाने तुझ्या साक्षीने त्यांच्या प्रश्नाला हात घालतोय. माझा मूळ घराणं बाबुरंगले घराणे पाय माझे उभे राहा आणि यांचा प्रश्न मान्य करून घे. प्रश्नाला उत्तर देतोय. पोरांनो ऐका, हा प्रश्नाचं उत्तर मी कैलासवासी संजय पेंद्रे यांना समर्पित करत आहे. त्यांच्या मृत आत्म्याला स्मरून सांगायचं भिकाजी बुवांनी की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे, बाकी मला काय बोलायचं नाही. प्रश्नाला हात घालतोय. बुवांचा प्रश्न आहे, एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य उत्पन्न झाला, त्याचे नाव काय? भगवान श्री शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाले, त्या अपत्याचे नाव काय? त्यांना गाई म्हशी बकऱ्या मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? 10वीच्या गाईड मध्ये पण एवढा प्रश्न नाही. अरे एका वेळेला किती प्रश्न विचारतात, सुपारी एका पारीने देतात, प्रश्न जो 25 घ्या ना. आपण कोणाची उदाहरण ठेवत नाही. माझा प्रभाकर धनावडे यांच्या आशीर्वादाने प्रश्न हाताळतोय. पहिला प्रश्न, एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्यातून एक मनुष्य जन्मला, त्याचं नाव अर्बुज असे हो. अर्बुज, जलवरती मात्रा उकार ज, अर्बुज. भगवान शंकराने त्याचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, त्या स्त्रीचं नाव शीतळा देवी. स्त्रीचं नाव शीतळा देवी. अजून एक आहे, थांबा मॉप आहे प्रश्न. अर्बुज आणि शीतळा देवी यांना एक अपत्य झालं, त्यांचं नाव काय? तर बुवा त्या अपत्यापैकी मुलाचं नाव मजगुल आणि मुलीचं नाव भमादेवी. त्यांना गाई म्हशी बकऱ्या आणि मेंढ्या चारायची विद्या कोणी शिकवली, त्याचं नाव धेनुघर. तर म्हणून बुवा तो जो कोण मनुष्य होता अर्बुज, बायकोचं नाव शीतळा देवी, मूळ झालं मजगुल आणि भमादेवी आणि शिकवलं धेनुघर. हे तुमच्या प्रश्नाचा खरा उत्तर आहे. आणि आज तुमच्या आमच्या जीवनाने समोर हे मान्य करून घ्यायचं तर उत्तर बरोबर असेल. आता डिस्काउंट सांगून देतो. 7 ते 8 प्रश्न म्हणून वाटतो तुरेवालं शक्ती तुला फक्त वरवरची गोष्ट आहे. हा जाणार एका बाजूला जाणार. अरे राणा होणार तुरेवाला काय आहे राणा होणार. हा मोठा मोठा गार केलं, गंमत म्हणजे गंमत नक्कीच केली. आता या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी बसलेला आहे. मी सुरुवात डायरेक्ट दादा शिट्या मारून होतोय, ह्यांना शिट्या मारू दे. मी सुरुवात यापासून करतोय, एका वाचकाला न्याय देण्यासाठी, एका वाचकाने खरोखर जे प्रयत्न केलेले आहेत त्याच्यासाठी मी सुरुवात ही माझ्या प्रश्नापासून करतोय. आणि शाहिरांनी जो आमच्या प्रश्नाचं जो उत्तर दिलेलं आहे ते माझे वस्ताद शाहीर भिकाजी भुवड हे त्याच्यावरती 2 मिनिटं चर्चा करतील. नमस्कार. खरोखरच आज सर्व वसईला नानासोपाऱ्या सर्व माझ्या कोकणवासियांना आमचा शक्तिवानाचा बाणाचा मुजरा. खरोखरच आज खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे आणि
त्या चांगल्या कार्यक्रमाचं श्रेय दोन्ही शाहिरांना जातं. महत्वाची बाब म्हणजे आज आम्ही गुरुवारी शाहीर आमच्या विकास बुवा यांना विषय दिला होता. त्या फक्त 2 मिनिट आहे. तो विषय मी 2011 या साली विकास बुवांबरोबर माझी कार्यक्रम झाला होता साहित्य संबंधी, त्यावेळी मी दिला होता. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आम्ही पनवेलला दिला होता. त्यानंतर त्यांचे प्रश्नकर्ते उत्तरकर्ते प्रभाकरजी धनावडे यांच्याशी माझी 15 दिवसापूर्वी चर्चा झाली. त्यांनी माझ्या छोटासा विषय ठरवला, बुवा तुमच्या प्रश्नाचं मला उत्तर सापडलंय, परंतु तुम्ही विषय बदलू नका. कारण प्रश्नकर्ते माझे शिष्य संजय पेंदले आज हयात नाही. त्यांचा तो प्रश्न होता, त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची होती आणि त्या आत्म्याला शांती देण्यासाठी मी प्रश्न तो बदलला नाही, तोच विषय ठेवला आणि विकास बुवाने उत्तर दिलं ते बरोबर आहे. मी साहित्य संघामध्ये बोलवतो, बोला बुवा तुम्ही तुऱ्याचे हिरे आहेत, खरोखर बुवा बोलवतो. आणि आज खरोखर तुझ्याचा हिरे विकास फक्त एकच विनंती आहे, बुवा शेवटपर्यंत कलेमध्ये टिकून राहाल अशी माझी आई जिंकणारी साखर आहे. फक्त 2 शब्द. हा असतो खरा शक्तिपुरा, हा असतो खरा कलगीपुरा. म्हणजे शाहिरांनी पण इतके जुने शाहीर आहेत ते, पण आता तसं त्याला बोललो की वर्षातून एकदा पिक्चर काढतात असे आमिर खान आहे. पण एक आहे की त्या शाहिराने देखील कमरेच्या खालचा एकही शब्द गायला नाही. मी प्रयत्न केला आणि मी तो तसा प्रयत्न करतो आहे. आमचा भाऊचा घराणे तसं आहे. कलगीपुरा तसं काय बोललं की कलगीपुरा होतो त्याचा प्रकार नाही. कलगीपुरा हा असतो ज्ञानाचा भाग. बाकी काय हा जे ढोलकीवालं काय झीडवालं पण आणतील तिकडचं पण आपण कलाकार आणू शकतो. वाणीकर पावले हा सावून काय आमच्या तिकडचं आधी आपण ते लावतात ते पण आपण आणू शकतो. पैशाने सगळ्या गोष्टी येतात, पैशाने एकच गोष्ट येते ती म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान ह्या कलेमध्ये जोपर्यंत आमचे सूर्यकांत चव्हाण माऊलींसारखी मंडळी आहेत, डॉक्टर साहेब आहेत आणि असे अनेक मंडळी आहेत, यांच्यामध्ये आमचे चापडे बुवा नारायण चापडे माऊली आहेत, अशा अनेक घराण्यामध्ये असे वाचक मंडळ आहेत. त्यांच्यामुळे हा कलगीतुरा जिवंत आहे. ही जर पिढी ज्या दिवशी जाईल आणि जर आपण ट्रॅक करून बाहेर गेलो की कलगीतुराचा तमाशा 100% आणि तो आपण जपला पाहिजे. आणि आज आम्ही प्रश्न फोडला म्हणून काय तुरेवाला जिंकला आणि कलगीवाले हल्ले असं नाही हो. तुरेवाला जिंकला हा कलगीतुरा जिंकला असतो. काय करायचं हा लोककला जिंकलेली असते. आणि मी एकच सांगेन आजचा माझे वस्त्र प्रभाकरजी धनावडे यांच्या माध्यमातून फुटलेला आहे. आणि हा प्रश्नाचं उत्तर कैलासवासी संजय पेशले यांना मी समर्पित करतो. आणि तुम्हाला दुसऱ्या बाजूला समर्पित करतो. काय मला काय बोलू नका, प्रश्न प्लीज मला जास्त काय बोलू नका. बोललो होतं तरी दुसऱ्या बाजूला आहे मी. खरोखरच शाहीर बोलल्याप्रमाणे